हिरवे मूग जे येतात ना, त्याचे आपण एकदम पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत. बनवायला एकदम सोपे आहेत. तर सगळ्यात आधी इथे अर्धा किलो हिरवे मूग घेतले होते. तर ते मी आधी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत. त्याला काय पावडर वगैरे लावलेली असते, सगळी निघून जाईल यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. चांगले वाळल्याच्या नंतर आपल्याला हे हलकेसे असे हे भाजून घ्यायचे. भाजण्यासाठी इथे लोखंडाच्या कढईचा वापर केलेला आहे. एकदम व्यवस्थित असे भाजले जातात. तर गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि त्यावर हे भाजत ठेवायचे आहेत. एक 4 ते 5 मिनिटं असे भाजून घेतलेले आहे. भाजलेल्या मुगांचा एक सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा आहे. फार कलर चेंज होतपर्यंत वगैरे आपल्याला भाजून घ्यायची गरज नाही. तर आता हे व्यवस्थित असे भाजून झालेले आहे. थंड झाले की आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटू शकता किंवा घरची जी पिठाची चक्की आहे त्यामध्ये थोडंसं रवाळ टेक्स्चर राहील या पद्धतीत आपण हे दळून घेऊ शकतो. तर इथे थोडंसं रवाळ राहील या पद्धतीचं हे मी चक्कीमध्ये दळून घेतलेलं आहे. वाटत असेल तर तुम्ही चाळणीने देखील चाळू शकता. इथे मला गरज वाटत नाही त्याच्यामुळे चाळलेली नाही. त्यानंतर इथे कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलेले. आता याच्यामध्ये घरामध्ये जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते टाकू शकता. मी इथे 50 ग्रॅम बदाम टाकलेले आहे, 50 ग्रॅम काजू टाकलेले आणि 50 ग्रॅम अक्रोड टाकलेले. आता हे ड्रायफ्रूट देखील हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. फार देखील आपल्याला हे भाजायचे नाही. 1 ते 2 मिनिट आपल्याला हे लो फ्लेमवरच असे भाजून घ्यायचे आहेत आणि हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता हे भाजून झालेले आहे. थंड होतपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. त्यानंतर आपल्याला डिंक देखील लागणार आहे. तर डिंक देखील आपल्याला आधी तळून घ्यायचं आहे. तर आधी डिंक तळून घ्यायचं आहे, त्यानंतर पीठ भाजायचं आहे. इथं डिंक तळून घेताना दाखवायचं राहिलेलं आहे. तर डिंक तळून घेतलेलं आहे आणि उरलेल्या तुपामध्ये अजून 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि थोडं थोडं करून हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता इथे भाजताना देखील असं कंटिन्यू आपल्याला हे सारखं मिक्स करत राहायचं आहे, त्याच्यामुळे खाली लागणार नाही. सुरुवातीला थोड्या तुपामध्येच आधी ही भाजायला सुरुवात करायचं आहे आणि नंतर लागेल त्याप्रमाणे आपल्याला तूप याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे. त्यामुळे काय होतं, तुपाचा अंदाज देखील येतो आणि ज्या काही पिठाच्या गुठळ्या बनलेल्या असतात त्या देखील फुटत जातात. मी इथं सुरुवातीला झाऱ्याचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे कुठल्या गुठळ्या ज्या तयार होतात त्या फोडायला सोपं जातं. त्याऐवजी तुम्ही कलथा देखील वापरू शकता. इथे पाहू शकताय पीठ जसं जसं भाजत येईल ना तसं पीठ एकदम तुपकट झालेलं दिसत आहे आणि ह्या झाऱ्यामुळे ज्या काही गुठळ्या होतात त्या फोडायला एकदम सोपं जातं. पीठ भाजण्यासाठी आपल्याला जे सोयीस्कर वाटेल ना त्या पद्धतीनं आपण पीठ भाजण्यासाठी झाऱ्याचा किंवा कलथ्याचा वापर करू शकता. पीठ एकदमच सुक्कं वाटत आहे, त्याच्यामुळे अजून 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं हे पीठ भाजलं जाईल ना तसं तसं तूप आणि पीठ हे ना वेगळं व्हायला लागतं. तर इथे पाहू शकता हलकंसं इथं आता तूप जे आहे ना पिठापासून सेपरेट व्हायला लागलेलं दिसत आहे. तर गॅस एकदम लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. एकदा का तेल सुटायला लागलं तर पीठ जे आहे ना लवकर भाजायला सुरुवात होते आणि खालून लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे कंटिन्यू मिक्स करायचं आहे आणि लो फ्लेमवरच ठेवायचं. इथे पाहू शकता पिठाचा एकदम खरपूस सुगंध देखील यायला लागलेला आहे आणि तूप जे आहे ना पिठापासून असं सेपरेट झालेलं दिसत आहे. तर आपलं हे पीठ व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. आता पीठ थंड करून घ्यायचं आहे. चणा डाळीच्या पिठाचे जे लाडू बनवतो ना त्याचं पीठ जसं आपण भाजून घेतो ना अगदी त्या पद्धतीने हे पीठ भाजून घ्यायचं आहे. पीठ थंड होत आहे तोपर्यंत आपण जो डिंक भाजून घेतलेला आहे तो देखील थंड झालेला आहे. तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील बारीक होऊ शकतो, पण तो एकदम पिठासारखा होतो आणि व्यवस्थित असा खाताना लागत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, असं वाटीने किंवा कशाने तरी असा हा जाडसर असा राहील असा हा फोडून घ्यायचा आहे. म्हणजे दाताला वगैरे चिटकत नाही आणि व्यवस्थित खाताना त्याची चव लाडवामध्ये लागली जाते. तर या पद्धतीने सगळा डिंक बारीक करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण जे ड्रायफ्रूट भाजून घेतले होते ते देखील थंड झालेले आहे आणि ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेतलेले आहे. आता ड्रायफ्रूटची पावडर आणि डिंक जो आहे ना हे पीठ बऱ्यापैकी इथं थंड झालेलं आहे. तर वरून हे टाकायचं आहे डिंक आणि त्याचबरोबर ही भाजून घेतलेली ड्रायफ्रूटची पावडर. तर ड्रायफ्रूट देखील पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपण हे बारीक करून घेतलेले. गरम याच्यामध्ये वाटलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही आणि त्याला तेल सुटलं जातं. मी इथं पूर्ण पावडर करून घेतलेली आहे डिंकाबरोबर. ही पावडर देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. पीठ एकदम इथे हाताला कोमट लागत आहे तेव्हा आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया. अजून आपल्याला गोडपणासाठी याच्यामध्ये खास साहित्य ॲड करायचं आहे ज्याच्यामुळे लाडू जे आहे ना पौष्टिक होतील. बऱ्याचदा गुळही आपण इथं वापरू शकतो, पण इथं गुळाचाही वापर करणार. तर गोडपणासाठी आज आपण इथे वापरणार आहोत खडीसाखर. तर खडीसाखरचे काही तोटे तर आपल्याला नक्कीच नाही आहे. त्याच्यामुळे अर्धा किलो मूग होते, तर आपल्याला गोडपणा किती हवा आहे त्यानुसार खडीसाखरेचं प्रमाण ठेवायचं आहे. मी इथं साधारणतः 300 ग्रॅम खडीसाखर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5
वेलची ज्या आहेत ना त्या टाकलेल्या आहेत, थोडंसं जायफळ टाकलेलं आहे आणि साखरेबरोबरच हे वाटून घेतलेले आहे. आता इथे हे पिठामध्ये आपण ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे, डिंक टाकलेलं आहे, हे सगळं व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतरच गरम ह्याच्यामध्ये आपल्याला साखर बिलकुल टाकायची नाही आहे आणि तूप टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते थोडंसं सुरुवातीला आपल्याला असं हे तुपामुळे पीठ एकदम सैलसर असं वाटतं. पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपोआप त्याच्यामध्ये घट्टपणा येतो. आता पीठ हाताला एकदम थंड लागत आहे, त्यानंतरच मी इथे ही खडीसाखर जी वाटून घेतलेली आहे ती टाकलेली आहे. गरज वाटत असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता. इथे मला गरज वाटत नाही त्याच्यामुळे मी डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यामधली जी आहे ना तीच ॲड केलेली आहे. आता त्यानंतर हाताने या पद्धतीने सगळी अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर आता सुरुवातीला काय वाटतं, एकदम तूप असल्यामुळे ते वितळलेलं असतं त्यामुळे पिठामध्ये थोडासा हा सैलसरपणा वाटतो. आता पिठामध्ये थोडासा सैलसरपणा आहे त्याच्यामुळे लगेच जर लाडू जर वळले तर ते असे रेलले जातात किंवा खाली चिकटले जातात. तर त्यासाठी काय करायचं आहे, पीठ बऱ्यापैकी थंड होऊ द्यायचं आहे. एकदम घट्टपणा यायला लागला की मग आपल्याला हे लाडू वळायचे आहेत. आपल्याला त्याआधी साखर जी आहे ती व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये मिक्स होणं गरजेचं आहे. आता हे मिक्स करताना देखील थोडीशी उष्णतेमुळे हे थोडंसं अजून सैलसर झालेलं वाटेल, पण एकदा व्यवस्थित मिक्स झालं की नंतर पुन्हा एक अर्धा ते पाऊण तासासाठी व्यवस्थित असं हे मळलेलं पीठ ठेवून द्यायचं आहे. तुपामध्ये एक घट्टपणा यायला सुरुवात होते आणि लाडू व्यवस्थित असे वळले जातात. लाडू वळायला देखील फार काही अवघड नाही. थोडंसं असं हे पाहिजे त्या आकाराचा गोळा आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि एका हाताने देखील आपण हे अगदी सहजपणे हे बांधू शकतो. फायनली असा थोडासा आकार दिलेला आहे आणि आपला हा लाडू तयार झालेला आहे. इथे पाहू शकता. पीठ थोडंसं अजून नॉर्मल झाल्याच्या नंतर जर वळले तर एकदम व्यवस्थित असे होतात. आता मी पीठ मळल्याच्या नंतर लगेचच करून दाखवत आहे, तर या पद्धतीचे होतात तर काही हरकत नाही. थोडेसे हे तूप घट्ट झालं की आपोआप छान असे लाडू वळले जातात किंवा थोडे थोडे असे सुरुवातीला गोळे करून ठेवू शकता आणि तूप थोडंसं घट्टसर झालं की लाडवाला अगदी सहज आपण आकार देऊ शकतो. हे पाहू शकता, इथे अजिबात रेललेले लाडू दिसत नाही आहे, खाली चिटकत देखील नाही आहेत. तर या पद्धतीने सहज सोपे हे लाडू आपण करू शकतो. पाक करायची गरज नाही किंवा पाक बनवला तर बऱ्याच वेळा तो बिघडला जातो, तर इथं कसंही टेन्शन नाही आहे. त्यामध्ये इथे कुठल्याही गोडपणासाठी साखर वगैरे वापरली नाही. खडीसाखर खाणं फायदेशीरच आहे किंवा खडीसाखरऐवजी गुळाचा देखील वापर आपण करू शकतो. तर या पद्धतीचे लाडू करून पहा, बनवायला सोपे आहे, पौष्टिक आहे. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.